जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजे महाट्रान्सको येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। इथे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलमध्ये पोस्ट निघालेल्या आहेत। पोस्ट वॅकन्सीची जी डेट आहे ती 3/4/2025 पर्यंत आहे। इथे ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत ते जे डायनामिक टॅलेंटेड आणि प्रोफेशनल पर्सनसाठी आहेत। इथे कॅटेगरी वाईज सुद्धा पोस्ट आहेत। टोटल वॅकन्सी 134 आहेत आणि SC 20, ST 7, VJA 2, NTB 3, NTC 5, NTD 3, SBC 2, OBC 28, SCBC 14, EWS 14, ओपन 36 अशा एकूण 134 पोस्ट इथे आहेत। तर इथे WR म्हणजेच वुमन रिझर्वेशन असणार आहे। तसेच SP म्हणजे स्पोर्ट्स पर्सनसाठी या पोस्ट रिझर्व असणार आहेत। एकूण 134 पोस्ट इथे असणार आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज इथे पोस्ट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। पुढील माहिती आपण घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। तसेच नवीन जॉब आणि नवीन योजना याबद्दलही माहिती दिली जाईल। चला तर मग या पोस्टसाठी जे पे स्केल असणार आहे ते 58,560 ते 1,42,050 पर्यंत असणार आहे। ॲप्रॉक्सिमेट जे असणार आहे ते 1,07,596 विदाउट ऑफिस अकोमोडेशन असं दिलेलं आहे। असिस्टंट सिव्हिल इंजिनियरसाठी इथे तुम्हाला बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी असं दिलेलं आहे। हे क्वालिफिकेशन तुमचं असलं पाहिजे। डिग्री ही तुम्ही जी घेतलेली डिग्री आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया म्हणजेच इंडियामधून तुमची डिग्री असली पाहिजे। तुमचं एज लिमिट हे कॅन्डिडेटचं 38 वर्षापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे अपर एज लिमिट। तसेच रिझर्व कॅटेगरीसाठी इथे 43 वर्षापर्यंत दिलेलं आहे। तसेच डिसेबिलिटी असेल तर तिथे 45 वर्षापर्यंत दिलेलं आहे। स्पोर्ट्स कोटा किंवा जे अपर एज लिमिट आहे ते 43 वर्ष इथे दिलेलं आहे। तसेच जे एम्प्लॉई असतील कंपनीचे त्यांच्यासाठी 57 वर्षापर्यंत इथे दिलेलं आहे। त्यासाठी तुमची डेट ऑफ बर्थ SSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर जी असेल त्यानुसार एज इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुमच्या कॅटेगरीज असतील त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तसेच डोमिसाईल सर्टिफिकेट इथे कंपल्सरी लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे। जर तुम्ही बॅकवर्ड क्लासमधून असाल तर त्याचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तसेच दिव्यांग असाल तर त्याचं मेडिकल सर्टिफिकेट इथे तुमच्याकडं आवश्यक आहे। तसेच ऑर्फन सर्टिफिकेट म्हणजे जर तुम्ही अनाथ असाल तर त्याबद्दलसुद्धा इथे तुम्हाला सर्टिफिकेट मागितलेलं आहे। सर्टिफिकेटचे फॉर्मॅट हे लास्टला PDF असतात, तर तिथे तुम्ही ते पाहून घ्या। तुमची जी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे इथे रिटन टेस्ट होणार आहे फक्त, आणि त्यानुसार तुमचे मेरिट लिस्ट इथे लागण्यात येणार आहे। तसेच तुम्ही वेळोवेळी या वेबसाईटला भेट देत जा। त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.mahatransco.in यावर तुम्ही जायचं आहे आणि तिथे तुम्ही चेक करायचं आहे। तर इथे तुमची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी ऑनलाईन टेस्ट जी होणार आहे त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे आणि त्यासाठी इथे अभ्यासक्रम दिलेला आहे। तो आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचं प्रोफेशनल नॉलेज इथे 50 मार्कांचे क्वेश्चन त्याच्यासाठी देण्यात येणार आहे। तसेच टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड दॅट इज टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असे याबद्दल इथे क्वेश्चन विचारले जाणार आहे। 150 मार्कांची तुमची इथे एक्झाम असणार आहे। एक्झामसाठी इथे सेंटरचे नावे दिलेले आहेत। तर ऑनलाईन टेस्ट कुठल्या सेंटरला आहे तिथे नावे दिलेले आहे पहा। अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशा प्रकारचे इथे दिलेले आहेत। तर PDF तुम्ही जे सेंटर तुम्हाला जवळ पडेल त्यावर तुम्ही क्लिक करून फॉर्म फिल करा। तसेच ॲप्लिकेशन फी इथे असणार आहे। असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी ओपन कॅटेगरीमध्ये 700 रुपये GST इन्क्लूड असणार आहे। तसेच रिझर्व कॅटेगरीसाठी इथे 350 रुपये असणार आहे। दिव्यांगांसाठी इथे फ्री आहे। कॉल लेटर हे तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर वेळोवेळी भेट देऊन तिथे चेक करायचं आहे, तिथूनच तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे।
तसेच तुमची जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे ती मे किंवा जूनमध्ये होणार आहे। तसेच जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना इथे ॲग्रीमेंट बॉन्ड करावा लागणार आहे। 5 लाखाचा हा ॲग्रीमेंट स्टॅम्प पेपर ऑफ ₹500 दिलेले आहे। पहा इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ट्रेनिंग कॉस्ट हे सर्व इन्क्लूड असणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 5 लाखाचा हा बॉन्ड करावा लागणार आहे। इथे PDF मध्ये हे दिलेलं आहे। टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन टेस्टची जी असणार आहे ती मे ते जून 2025 मध्ये घेण्यात येणार आहे। तसेच कॅन्डिडेट मस्ट बी डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा असला पाहिजे, त्याला मराठी येणं गरजेचं आहे असं इथे दिलेलं आहे। या ज्या पोस्ट आहेत त्या फ्रेशरसाठी आहेत, म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल, ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनियर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता। मंथली तुम्हाला इथे 1 लाखापर्यंत इन्कम म्हणजे सॅलरी देण्यात येणार आहे। हे पहा इथे लास्टला फॉर्म कसा फिल करायचा याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे या PDF मध्ये। तर तुम्ही काय करायचं आहे, www.mahatransco.in वर जाऊन न्यूज सेक्शनमध्ये किंवा करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला ही PDF मिळेल। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही PDF व्यवस्थित वाचा आणि नंतर वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म फिल करायचा आहे। धन्यवाद।